दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. ताईंनो आणि दादांनो, उद्या 4 डिसेंबर 2025 उद्या वार आहे गुरुवार आणि उद्याच्या शुभदिनी आहे दत्त जयंती. उद्या दत्त जयंतीच्या दिवशी दिव्य योग हा आला आहे, कारण उद्या गुरुवार आहे आणि दत्त जयंती ही गुरुवारीच आली आहे. त्यामुळे तुम्हाला उद्या दत्त जयंतीच्या दिवशी जमेल तेवढे सेवा ह्या तुम्हाला दत्त महाराजांच्या आणि स्वामी समर्थांच्या देखील करायच्या आहेत. दत्त जयंती हा सोहळा हा खूप मोठा असून तो सोहळा हा पूर्ण देशभरामध्ये आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. सर्व मंदिरांमध्ये 8 दिवस आधीच सजावटीला सुरुवात होते. यंदा दत्त जयंती ही 4 डिसेंबरला साजरी केली जाणार आहे. तर या दिवशी गुरुवार आल्यामुळे अधिक शुभ मानली जात आहे. तर या दिवशी काही खास उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा आहेत तर त्या इच्छा ह्या पूर्ण होतील. त्यामुळे तुम्हाला उद्या दत्त जयंतीच्या दिवशी काही खास उपाय हे करायचे आहेत. ताईंनो आणि दादांनो, मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला येणारी दत्त जयंती ही यावेळी 4 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे, म्हणजे उद्या. तर प्रत्येक वर्षी भक्त आहेत ते विशेष प्रकारे पूजा, जप, व्रत आणि दत्तगुरूंच्या सेवेत स्वतःला वाहून घेतात. या दिवशी केलेले उपाय हे सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी मदत करतात. यंदा गुरुवारी दत्त जयंती असल्यामुळे हा दिवस हा अधिकच शुभ योग घेऊन येत आहे. तर ताईंनो आणि दादांनो, उद्या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला दत्तगुरूंच्या वाहनांची सेवा करायची आहे. तर तुम्ही म्हणाल की दत्तगुरूंची वाहनं कोणती? तर श्वान आणि गोमाता या 2 वाहनांची सेवा ही तुम्हाला अगदी मनापासून करायची आहे. जर तुम्ही दत्तगुरूंच्या या वाहनांची सेवा केली तर दत्त महाराजांची कृपा ही तुमच्यावरती होणार आहे. तर दत्त महाराजांच्या प्रतिमेमध्ये गाय आणि श्वान हे नेहमी दिसतात. तर त्यामुळे दत्त जयंतीला या दोन्ही प्राण्यांना अन्न देणं हे अत्यंत पुण्याचं काम मानलं जातं. तर तुम्हाला उद्या कुत्र्यास दूध आणि पोळी किंवा बिस्किट खाऊ घालायचं आहे. उद्या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला दत्तगुरूंच्या वाहनांची सेवा करायची आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला श्वान म्हणजेच कुत्र्यास तुम्हाला उद्या दूध आणि पोळी खाऊ घालायची आहे. त्यानंतर गाईला चपाती किंवा पुरणपोळी किंवा गूळ हा खाऊ घालायचा आहे. जर तुम्ही दत्तगुरूंच्या या वाहनांची सेवा ही मनापासून केली, हा उपाय केला, तर दत्तगुरूंची विशेष अशी कृपा ही लाभते. जर उद्या तुम्ही दत्त जयंतीच्या शुभदिनी कुत्र्याला आणि गाईला खाऊ घातलं तर तुमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत किंवा जी काही रखडलेली कामं आहेत तर ती रखडलेली कामं देखील मार्गी लागतील आणि ज्या काही समस्या आहेत किंवा ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी ह्या संपतील. त्यामुळे उद्या तुम्हाला दत्त जयंतीच्या शुभदिनी दत्तगुरूंच्या या वाहनांची सेवा ही अगदी मनापासून करायची आहे. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने ही सेवा ही तुम्हाला करायची आहे. दत्त महाराजांची कृपा ही तुमच्यावरती नक्कीच होईल. दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, दत्तगुरूंचा वास असणारे झाड म्हणजेच औदुंबराचे झाड किंवा उमराचं झाड देखील म्हणतात. तर त्या औदुंबराच्या झाडाची पूजा ही तुम्हाला करायची आहे. औदुंबराच्या झाडाचं पूजन हे मनापासून करायचं आहे, कारण औदुंबराचं झाड हे दत्तगुरूंचं प्रतीक मानलं जातं. दत्त जयंतीच्या रात्री औदुंबराच्या झाडाची पूजा करणं हे अत्यंत शुभ आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे. झाडाची पूजा अशी करायची आहे, झाडाला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर हार किंवा फुलं अर्पण करायची आहेत. तुपाचा दिवा हा लावायचा आहे. 7 किंवा 11 ह्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा औदुंबरासमोर मनोभावे मांडायची आहे. तर हा उपाय हा सर्वात
फलदायी उपाय ठरतो. त्यामुळे उद्या तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे. बघा ताईंनो आणि दादांनो, उद्या दत्त जयंतीचा हा दिव्य योग आहे, शुभ योग आहे. कारण उद्या गुरुवार आहे आणि त्याच दिवशी दत्त जयंती आहे. त्यामुळे तुम्हाला उद्या दत्तगुरूंच्या या 2 वाहनांची सेवा करायची आहे. व्हिडिओमधील माहिती जर का तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज.